अविश्वास प्रस्तावामुळे ओम बिर्ला कामकाजापासून दूर. लोकसभा अध्यक्षांविरुद्ध प्रस्तावावर 9 मार्चला चर्चा. अविश्वास प्रस्तावावर काँग्रेस आघाडीच्या 118 खासदारांच्या सह्या. VSR कंपनीच्या जुन्या अपघाताचा अहवाल अजूनही का नाही? रोहित पवार यांच्यासह तज्ज्ञांनीही उपस्थित केला सवाल. महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 महिने चालवा. काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी. बारामतीतल्या धावपट्टीचा वाद टोकाला. रोहित पवार यांनी आरोप फेटाळले. हवाई वाहतूक तज्ज्ञ विचारतायत त्या दिवशी विमान का उतरवलं. महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त. या अधिवेशनामध्ये तरी विरोधी पक्षनेता बनवा. अनिल परब यांची सरकारकडे मागणी. उद्धव ठाकरे भाजपासोबत चंद्रपुरात. भाजपाचा महापौर ठाकरेंवर. ठाकरेंनी वाऱ्यावर सोडल्यानं काँग्रेस हतबल. हर्षवर्धन सपकाळ ठाकरेंवर चरफडले. चंद्रपुरातील राजकारणाबाबत फडणवीसांचे कानावर हात. खेळी मुनगंटीवारांची फडणवीसांना ठाऊक नव्हती. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. अजित पवारांचा मृत्यू संशयास्पदच. रोहित पवारांचा गंभीर आरोप. तपास यंत्रणांनी इतक्या दिवसात काहीही केलं नाही. रोहित पवार यांचा दावा. पवारांच्या हालचालींवर भाजपाचं लक्ष. अमित शहा भेटीत संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. विलिनीकरणाचा विषय राष्ट्रवादीचा. फडणवीसांचं वक्तव्य. तर शहाच शिवसेना आणि राष्ट्रवादी चालवतात. राऊतांचा घणाघात. दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय वैरी. मुंबई मनपा कार्यालय मात्र शेजारी शेजारी. शिवसेना ठाकरे गटाचं पक्ष कार्यालय शेजारी शेजारी. भाजप खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल. नियमित वैद्यकीय चाचण्यांसाठी राणे जसलोक रुग्णालयात. राणे यांची प्रकृती स्थिर. आईनं पदभार स्वीकारताच पार्थ पवार भाऊक. सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर पार्थ पवारांना अश्रू अनावर. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका. अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका. राज ठाकरे यांची टीका. पुरंदर विमानतळाला मान्यता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींचे अधिकार निश्चित केले जाणार. अधिकारांचं पुनर्विलोकन करण्यासाठी समिती गठीत. 12वी परीक्षेच्या पेपरला विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांची पळापळ. बीडमध्ये पालकांचा अजबच प्रताप. 12वीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला. डोंबिवलीतील सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू. सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती अडकणार लग्नबंधनात. रेवती सुळेचा सारंग लखानींसोबत होणार विवाह. अभिनेता रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी. व्हॉट्सअप मेसेजवर धमकी देत कोट्यावधींची मागणी. गोवंडी परिसरामध्ये गोळीबार. एका मुलीचा मृत्यू. मुंबई पोलिसांकडून पुढील तपास सुरू. वॉर्ड बॉयज बनला डॉक्टर. चुकीचं इंजेक्शन दिल्यानं 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू. अंधेरीतील सिद्धी नर्सिंग होम मधील घटना.